पाच 10 लाखोंच्या संख्येनं ते मोर्चे होते, पण साधं तिथं टाचणीसुद्धा कुठं पडली नाही. कुणाच्याही आज तारखेला अस्तित्वात असणाऱ्या आरक्षणाला आम्ही तीळ मात्रही धक्का लावणार नाही. जी अपेक्षा मराठा समाजाची आहे, जी अपेक्षा धनगर समाजाची आहे, जी अपेक्षा ओबीसी बांधवांची आहे, त्याप्रमाणे इतर कुणाच्याही ताटातलं काढून दुसऱ्या कुणाला देण्याची मानसिकता सरकारची नाही. आता जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे की मला जर सरकारनं अटक करायचा प्रयत्न केला तर मराठा काय आहे हे सरकारला कळेल, एक प्रकारे इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे सरकारने. बघा, महाराष्ट्रामध्ये कुठंही आंदोलन झालं, आंदोलनामध्ये दगडफेक झाली, कुणी जखमी झालं, काही प्रचंड मोठ्या रकमेचं नुकसान झालं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं, पोलिसांवर काही हल्ले झाले, तर त्याच्यासाठी वेगवेगळे नियम आहेत, वेगवेगळे कायदे कानून आहेत, त्याप्रमाणे कामकाज चालू असते. माननीय जरांगे पाटील साहेबांना मला एवढंच नम्रपणानं सांगायचे की सरकार अशा पद्धतीनं कुठंही कठोर कारवाई जाणीवपूर्वक करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. दोन्ही समाजांनी सलोखा बाळगावा, शांतता बाळगावी. मी जरांगे पाटील साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करेन की आत्तापर्यंतच्या आंदोलनामध्ये एखादा अपवाद वगळला तर कुठेही मराठा समाजाने कायदा हातात घेतलेला नाही. कारण त्याला परंपरा पाठीमागं निघालेल्या 58 मोर्चे मराठा आरक्षणासाठी पूर्वी महाराष्ट्रामध्ये निघाले. लाखोंच्या 10 लाखोंच्या संख्येनं ते मोर्चे होते, पण साधं तिथं टाचणीसुद्धा कुठं पडली नाही. ती परंपरा मराठा समाजाची आहे, ती समाजानं पाळलेली आहे. आणि मी जरांगे पाटील साहेबांचे एवढ्यासाठी आभार मानतो की त्यांनी पहिल्यांदा सांगितले की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शब्दावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळं मी त्यांना माननीय शिंदे साहेबांचा एक सहकारी आणि राज्याचा मंत्री म्हणून त्यांना आपल्या माध्यमातून हीच विनंती करेन की आपणसुद्धा जसा संयम पाळला आहे तसा संयम पाळावा. मी सगळ्या समाजातल्या नेत्यांनासुद्धा विनंती करेल की त्यांनीसुद्धा संयम पाळावा. कुणाच्याही आज तारखेला अस्तित्वात असणाऱ्या आरक्षणाला आम्ही तीळ मात्रही धक्का लावणार नाही. जी अपेक्षा मराठा समाजाची आहे, जी अपेक्षा धनगर समाजाची आहे, जी अपेक्षा ओबीसी बांधवांची आहे, त्याप्रमाणे इतर कुणाच्याही ताटातलं काढून दुसऱ्या कुणाला देण्याची मानसिकता सरकारची नाही. योग्य पद्धतीनं कायदेशीर मार्गानं, घटनेच्या मार्गानं विधिमंडळाला असणाऱ्या, राज्य सरकारला असणाऱ्या सर्व अधिकारांच्या चौकटीत बसून हे प्रश्न माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लवकरच सोडवणार आहे. साहेब, राज्याचं हिवाळी अधिवेशन लवकरच सुरुवात होणार आहे. खरं तर या सगळ्या अधिवेशनामध्ये मराठा आणि धनगर असतील किंवा आरक्षणांच्या संदर्भात चर्चा होणं अपेक्षित आहे किंवा तशा संदर्भात काही चर्चा होणार आहेत का? काय ठोस या सगळ्या अधिवेशनातून मिळेल? बघा, हिवाळी अधिवेशन 7 तारखेपासून 22 तारखेपर्यंत 20 तारखेपर्यंत आता निर्धारित झालेलं आहे. आणि या पूर्ण कालावधीमध्ये नक्कीच जो राज्यासमोर सध्या जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, म्हणजे वेगवेगळे आरक्षण, विशेषतः मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षण, या सगळ्याच बाबतीत वेगवेगळ्या समित्या, अभ्यासगट, विशेष करून मराठा आरक्षणाच्या बाबतीत तर मार्गदर्शन राज्य सरकारच्या मराठा आरक्षण उपसमितीला करण्यासाठी 3 रिटायर्ड हायकोर्ट जज साहेबांचं एक मार्गदर्शन मंडळसुद्धा आपण स्थापन केलेलं आहे. जे प्रयत्न सरकार करते या तिन्ही चारही बाबतीत, त्याच्या बाबतीत विधिमंडळाला अवगत करणं, विधानसभेमध्ये सर्व सन्मान्य सदस्यांना आणि विधिमंडळ सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला, हे नक्कीच आमचं कर्तव्य सरकार म्हणून आहे. आणि योग्य वेळ ज्यावेळी माननीय अध्यक्ष महोदय निर्धारित करून देतील आम्हाला विधानसभेमध्ये, त्यावेळी या सर्व प्रश्नांसाठी जे सरकार प्रयत्न करत आहे आणि विशेषतः जे थोडेसे गैरसमज आहेत वेगवेगळ्या समाजांमध्ये की कुणाचं तरी आरक्षण काढून कुणाला तरी देणार आहेत किंवा कुणाच्या तरी आरक्षणामध्ये कुणाला तरी वाटेकरी करणार आहेत, तर ही भूमिका राज्य सरकारची, विशेषतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची बिलकुल नाही. ही माननीय शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री आणि राज्याचे प्रमुख म्हणून वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे. त्यातली सविस्तर माहिती, मुद्देनिहाय माहिती ही विधिमंडळासमोर सांगण्याची सरकारची तयारी आहे. माननीय अध्यक्ष महोदय जी वेळ निर्धारित करतील त्यावेळी आम्ही ती सभागृहासमोर मांडू.